नमस्कार, मी उज्ज्वल चव्हाण। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेल्या निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेल्या प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिरात। पायऱ्या चढताना सर्वप्रथम मारुतीरायाचे दर्शन होतं। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 520 पायऱ्या चढाव्या लागतात। या संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूला लहान मोठी दुकानं, स्थानिक पदार्थ आणि पूजेचं साहित्य मिळतं। पायऱ्या चढताना समोर दिसणारे सह्याद्रीचे डोंगर, पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार वारा हा प्रवास आणखी सुंदर बनवतो। आम्ही पाऊस थोडा कमी झाल्यावर आलो म्हणून आज जरा गर्दी कमी आहे, पण पावसाळ्यात आणि सुट्टीच्या दिवशी, स्पेशली महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मारळ या गावचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर। असं सांगितलं जातं की भगवान परशुरामांनी या ठिकाणी भगवान शंकराची स्थापना केली। तसेच एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की सुमारे 18व्या शतकात गावातील एक सरदार शिकारीचा पाठलाग करत या गुहेत शिरला आणि त्याला तिथे शंभू महादेवांचं दर्शन झालं। गुहेत प्रवेश करताच अंगावर शहारे येतात। सापांचं वास्तव्य असलेल्या या गुहेमध्ये 2 स्वयंभू शिवलिंग आहेत। पहिलं म्हणजे मार्लेश्वर आणि दुसरं त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन। मार्लेश्वर मंदिरात सर्वात प्रसिद्ध उत्सव म्हणजे मकर संक्रांती। या दिवशी भगवान मार्लेश्वर आणि देवी गिरिजादेवी यांचा पारंपरिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हजारो भाविक या दिवशी येथे उपस्थित राहतात आणि हा विवाह सोहळा पाहण्यासाठी दुरून दुरून येतात। कोकणातील हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक सोहळा मानला जातो। मंदिराजवळच आहे एक निसर्गाचा अप्रतिम चमत्कार। सहस्त्रधारांचा अद्भुत जलप्रवाह म्हणजेच हा धारेश्वर धबधबा। 200 फूट उंचावरून पडणाऱ्या रौद्ररूपी धबधब्याला मार्लेश्वर धबधबा म्हणतात। सह्याद्रीच्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात प्रचंड रौद्र आणि तितकंच सुंदर दिसतो। तर मित्रांनो, निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर मार्लेश्वर मंदिर हे ठिकाण नक्कीच भेट द्या। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर प्रवासात। तोपर्यंत धन्यवाद।